सोलापूर जिल्ह्यातल्या 11 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी भाजपमध्ये इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। यावेळी काही दिवसांमध्ये उमेदवारांची अंतिम यादी तयार होणार असल्याची माहिती गोरेंनी दिली आहे। आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जोरदार तयारी सुरू झाली आहे। अरविंद सावंत यांनी जिल्ह्यामध्ये बैठक घेतली। या बैठकीला जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। मावळमध्ये निवडणुकीचं बिगुल वाजले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदेच्या शर्यतीसाठी पहिला उमेदवार जाहीर केलाय। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी कारला खडकाळा गटातून दीपाली हुलावळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली। या घोषणेनिमित्तानं आयोजित पैठणी कार्यक्रमात महिलांची प्रचंड गर्दी उसळली होती। यवतमाळ नगर परिषदेच्या 29 प्रभागांसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या। जवळपास 150हून अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या। यावेळी अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदासाठी 4 महिलांनी अर्ज केले। वाशिम जिल्ह्यातल्या 4 नगर परिषदेच्या आणि एका नगरपंचायत निवडणुकीच्या हालचालींना वेग आलाय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच दिवस शिल्लक असल्यानं भाजपकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होते। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुणे दौऱ्यानिमित्तानं पक्षातर्फे बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख इमानदार, प्रामाणिक, निडर असा केला आणि शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी ही बॅनरबाजी केली आहे। मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहरात मुंडे समर्थकांकडून हा दुग्धाभिषेक करण्यात आला। तसंच समर्थकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली। सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या बोरगावात बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचा हा सोहळा रंगणार आहे। या स्पर्धेत जवळपास 2,500 बैलगाड्या सहभागी झाल्या। साताऱ्याच्या खटाव तालुक्यातल्या औंधजवळच्या वरुड गावात वरुड सरोवर प्रकल्पाचं लोकार्पण झालं। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी जयकुमार गोरे यांनी सरोवराचं काम पाहून गावकऱ्यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं। नाशिकच्या मनमाडमध्ये आमदार सुहास कांदे, आमदार राहुल आहेर, भाऊसाहेब चौधरी यांची संयुक्त बैठक झाली। मनमाड, चांदवड, येवला, नांदगावसह नाशिक जिल्ह्यात आम्ही नगरपरिषद, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याचं सुहास कांदे, राहुल आहेर यांनी म्हटलं। अमरावतीमध्ये टीईटी निर्णयाविरोधात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला। टीईटी सक्तीच्या निर्णयामुळे अनेक शिक्षकांच्या नोकऱ्या या धोक्यात येण्याची शक्यता असल्यानं शिक्षकांचा यासाठी विरोध आहे। निफाडच्या कुंभारीमधल्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी अघोषित संप पुकारलाय। शाळेतल्या शिक्षकांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली जाते। बीडच्या परळीमधल्या सिरसाळमध्ये धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घालत मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांचा निषेध केला। माझ्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेला। त्या मुंडे यांच्या समर्थकांनी जरांगे पाटील यांच्या आरोपांचा निषेध केला। सातारा आरटीओ कार्यालयातल्या अनेक तक्रारी असलेल्या लिपिकाची तातडीनं बदली केली आहे। या मागणीसाठी वाहतूक महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रीतम हत्तेकर यांनी परिवहन आयुक्तांच्या दालनासमोर उपोषण सुरू केलं। अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आलं। मावळमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू आहे। ओव्हे गावचे विद्यमान सरपंच दिलीप शिंदे यांनी भाजपला रामराम ठोकत आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिऱ्या समुद्रकिनारी मासे पकडण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली। या स्पर्धेसाठी 150हून जास्त पर्यटक सहभागी झाले। मिऱ्या समुद्रकिनारी मोठ्या संख्येनं स्पर्धक मासे पकडताना दिसून आले। नागपूरमध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्तानं राज्यस्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक कार्यशाळा घेण्यात आली। हा कार्यक्रम सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला समाजातल्या अंधश्रद्धा, जादूटोणा विरोधी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अभियान राबवलं जात आहे।
पुणे महापालिकेनं थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नव्यानं एक अभय योजना सुरू केली आहे आणि या योजनेला 32 गावांनी विरोध केला। तब्बल 5 पट अधिक मालमत्ता कर लागू केल्यानं स्थानिकांनी याला विरोध केला। भंडाऱ्यामध्ये वार्षिक मंडई उत्सव उत्साहात पार पडला। विदर्भातल्या ग्रामीण संस्कृतीला जपणारी नवसंजीवनी म्हणजे मंडई आहे आणि दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवसापासून या मंडई उत्सवाला सुरुवात होते। संभाजीनगरच्या शिवाजीनगर भुयारी मार्गामध्ये रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं। या कामासाठी भुयारी मार्ग बंद केल्यानं हजारो नागरिकांची गैरसोय झाली। यावेळी वाहनधारकांनी बॅरिकेड सोडून रस्ता सुरू केला, मात्र काही वेळामध्ये पुन्हा रस्ता बंद करण्यात आल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल झाले। संभाजीनगरमधल्या मराठवाडा विद्यापीठानं पीएचडी विभागातल्या दिरंगाईची झाडाझडती सुरू केली आहे। याशिवाय विभागातले अधिकारी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। या विभागातल्या मनुष्यबळाची कमतरता लवकरच दूर करण्यात येणार आहे आणि या विभागाची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन करण्यात येणार आहे। गोंदियामध्ये रन फॉर हेल्थ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। नशामुक्त भारतचा संदेश देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं। या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये शेकडो स्पर्धकांनी भाग घेत नशामुक्त भारत घडवण्याचा संकल्प केला। यवतमाळमध्ये नव जय हिंद मंडळाच्या वतीनं राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेमध्ये पुरुषांच्या गटात विदर्भ क्रीडा मंडळ काटोल आणि महिलांच्या गटामध्ये नव जय हिंद मंडळाच्या संघानं बाजी मारली, स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं। या खो खो स्पर्धेमध्ये विदर्भातले 29 संघ सहभागी झाले होते। नाशिकच्या येवल्यामध्ये शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेला जिल्हाभरातल्या संघाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्यातले 8 संघांनी सहभाग नोंदवला। यावेळी सिन्नर शालेय क्रिकेट संघाची विभागीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली। लातूर नांदेड महामार्गावर कृषी महाविद्यालयाजवळ टँकरमधून गॅस गळती झाल्याची घटना समोर आली। सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलिसांनी तात्काळ महामार्गावरची वाहतूक थांबवली। नागरिकांना परिसरात न थांबण्याचे, सुरक्षित अंतर ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। प्रक्षाळ पूजेनिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। मंदिर समितीचे व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी माहिती दिली। सजावटीमुळे गाभारा मनमोहक दिसत होता। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राजूर गावात आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली। 2 दिवस विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमासह आदिवासींचे पारंपरिक नृत्य सर्वांसाठीच आकर्षण ठरलं। जन्म झाला ते बघा